दे रे राम, विमळ करणी दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम. अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम. मागोन येणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम. संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम. रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम. सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे गुणधामा, उत्तम गुण मज दे रे राम, उत्तम गुण मज दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम. पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम. सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम, कोमळ वाचा दे रे राम. बऱ्याच संतांच्या त्यांचं जे शेवटचं कडवं असतं ना, त्याच्यात त्या उपासनेचा सार असतो. ते म्हणले ब्रह्म अनुभव हवा, तो कसा मिळेल? तो अनन्य सेवा करण्याने मिळेल. मग अनन्य सेवा कशी करायची? तर माझा इगो सोडून करायची. म्हणजे मज विण मज तू दे रे राम, सध्या तुम्हाला पाहिजे आहे तो. तर हे जे या जे शेवटच्या 2 ओव्या आहेत, तर आज जो आपण आंतरिक उपासना, आपण आज बहिरंग उपासना पण बघणार आहोत, आणि मग नंतर आंतरिक उपासना राखत जनामध्ये वावरताना कसं करायचं, तर ह्या 2 ओव्या या
ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, विशेषतः मजविण मज तू दे रे राम, ह्या बीज हा मंत्र आहे. त्या या सगळ्या ओव्या आहे. आपण आज ज्या 17-18 ओव्या वाचणार आहोत त्याच्या ह्या बीज आहे. तरी आपण आधी आपली प्रार्थना म्हणू. ओ ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण या निस्पृह लक्षणाच्या ओव्या बघत आहोत. त्यामध्ये आपण हे शब्दाची त्याची फोड कशी आपण सगळ्या ओव्यांची विभाजन त्याचं काट ते आपण बघितलं. आणि त्याच्यामध्ये गेल्या वेळी आपण सामाजिक वक्तव्य, आपल्याकडे जरी नेते पण म्हणू जे काही आलं तरी सुद्धा मग आपण काय बोलावं, बोलावं का नाही, किती बोलावं आणि काय बोलावं याचा उल्लेख गेल्या वेळी, याचा उपदेश स्वामीजींनी केला. आणि आज आपण हा जो उपदेश दिला की लग्न समारंभात जाऊ नये, का जाऊ नये, तर ते आपल्या उपासनेला हानिकारक आहे. आणि तर या उपासनाचं एक स्थूल बहिरंग असतं, एक अंतरंग असतं, ते सूक्ष्म असतं. आणि दोघांमधनं सामाजिक नेतृत्व व्हायला पाहिजे. आपलं काय, हा पारमार्थिक समाज कसा असतो बघा, ही काही मिलिटरीचं नाही, करा म्हटलं की करा, प्रश्न नाही विचारायचे, असं असं नाहीये. त्या साधकांना जर त्यांच्या आत्मनच उमजलं की हा हे करणं योग्य आहे, हे करणं योग्य नाही, तर आपल्याला तो साधनेसाठी जो समाज साधकांचा समूह आहे तो एकत्र राहणं खूप सोपं जातं. तर यात आपण बघू आणि मग निस्पृहपणाच्या आपण फलप्राप्ती आपण बघू. तर हे आपण या ओव्या गेल्या वेळी बघितल्या. लग्न मुहूर्ती जाऊ नये, की इनाम घेऊ नये, मठपती होऊन बसू नये. म्हणून याचं निगमन स्वामींनी गेल्या वेळी कसं केलं, या सगळ्या या ओव्यांचे, या 4 ओव्यांचं म्हणले हे कशासाठी, आपल्याला निस्पृह बनायचंय म्हणून बर का. तर हे निस्पृह हे अवघेची करावे. काय करावे, मठ आता वेळ प्रसंगी समजा आता मठ आहे आपल्या गुरूंचा, त्यांनी सांगितलं चालो करा, करा, पण तिथे निस्पृहपणाने वागलं पाहिजे. किंवा भिक्षा सोडू नये, पण अमुक ठिकाणी अमुक वेळी अमुकानी भिक्षा दिलीच पाहिजे असा आग्रह पण करू नये. तर निस्पृह हे अवघेची करावे, पण त्यामध्ये आपण तेथे न संपडावे, परस्परे उभारावे भक्ती मार्गासी. की भक्ती मार्गाने जाण्यासाठी ही उपासना जरूर आहे. आणि ते सगळं खटाटोप कशासाठी, तर आपण त्याच्यात न अडकता, म्हणजे आपलं सुख दुःख मान अपमान हा त्याच्यावर अवलंबून न ठेवता तर तो निस्पृह झाला. आणि हे सगळं आपल्याला भक्ती मार्गाने गोडपणे मधुरपणे समाजाचा बॅलन्स न बिघडवता करायचं. मग आता ह्याच्या नंतरच्या ओव्या आहेत ते सामाजिक वक्तव्य कुठे करावं आणि कुठे करू नये, हा भाग झाल्यानंतर आता स्थूल उपासनेचे बहिरंग येतं. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की ह्या ओव्यांमध्ये नये 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 हेच पुष्कळ गेल्या आपण बघितलं, हे करू नये, कारण आपण तिथेच आहोत ना.
मग आपण हानिकारक वर्तन टाळल्यावरच मग पुढे प्रगती सुरू होईल की नाही. तर आता हे असं नये नये का सांगावं लागलं बरं? तर आपले वर्तन उपासनेला हानिकारक असं काहीसं होत असलं पाहिजे आपलं वर्तन. म्हणूनच समर्थांना सांगावं असं वाटलं. आणि त्यासाठी आपण गेल्या वेळे आनंदाबद्दल काही 5 गोष्टी बघितल्या. पण त्याच्याविषयी काहींना जरा आणखीन विचार विमर्श करायला हवाय. तर आपण एक वेळ बाजूला ठेवू. त्या फक्त सांगण्यापाठीमागे माझा उद्देश एवढाच होता, की आपण आपल्याला जो आनंद हवा त्यामध्ये आपण बदल बघायला पाहिजे, की बदल आहे का? माझ्या आनंद मी जे आनंद मानतो, त्याच्यात या 5 गोष्टीपैकी किती गोष्टी त्या नियमाला धरून आहेत? आणि मग नियमाला धरून नसतील, तर ती साधना नाही झाली मग. पण आता ह्या ह्या आणि हा आनंदाबद्दल असा विचार करणं का जरूर आहे? ते पण आपण आज बघूया. कारण का आपण आहोत तसेच वागत राहतो. आपण जर आहोत तसेच वागत राहिलो, मग तेच सुख-दुःख आपण भोगतो. हो की नाही? दुसरं कुठलं भोगणार? आता मला एक विनोद आठवला. तुम्ही कदाचित ऐकला असेल. ते गुरुजी सांगायचे, एका ऑफिसमध्ये ते लंच रूम असते ना, तर लंच रूममध्ये सगळे जेवतात तिथे. तर एक नवीन जो आला एक मनुष्य, तोही त्यांच्याबरोबर जॉइन झाला आणि 8-10 दिवसांनी तिथल्या लोकांना काय लक्षात आलं, की हा उघडतो डबा आणि तो चला, चला आता काय खाऊया बघूया, बघूया. असं मोठ्या उत्साहाने तो डबा उघडतो त्याचा आणि ते बघतो आणि मग अगदी निराश होऊन म्हणतो, "अरे, ते सँडविच, तेच कंटाळवाणं सँडविच." असं 4-5 दिवस झाल्यावरती त्याचा तो सहकारी असतो, त्याला म्हणतो, "अरे, तुझ्या घरी कोणी आहे, त्यांना सांगत काय नाही, तू काही वेगळं भरा." तो असा निराश होतो, अगदी मोठ्या उत्साहाने डबा उघडतो तर खरी, तू त्यांना सांगत का नाही, का काही वेगळं भरा? तो म्हणतो, "घरी कोण आहे माझ्या? मीच आहे." मी मीच डबा मी मीच डबा भरतो. आता मग तूच डबा भरतो. मी जे आतापर्यंत वागत राहिलो तसंच वागत राहिलो. मग ते दुःख पदरात येईल. पण आपण काय म्हणतो, दासबोध वाचून काही उपयोग होत नाही हो. आमचं दुःख काही गेलं नाही. आता कसं जाईल सांगा? हं. आता हे आपण बदलल्याशिवाय आपल्या सुख-दुःखाच्या संकल्पना बदलल्याशिवाय किंवा ॲटलीस्ट आपण दासबोधाचा आपल्या सुख-दुःखाच्या संकल्पना बदलल्याशिवाय आपल्याला पुढे पाऊल पडणार नाही. बरं मग मी सुख-दुःखाच्या संकल्पना बदलायला तयार तरी आहे का? आधी बदलणं दूर राहिलं. पण आधी मला बदलावं असं वाटतं तरी का? तर बदलायला पाहिजे. आपल्या आत्ता आहोत त्या वागणुकीत बदल पडायला पाहिजे. आणि हे मी माझ्या मनाने नाही सांगत आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. एक जुना इतिहास काही-काही वेळेस साधकांनी लिहिलेला असतो वेगवेगळ्या प्रसंगी. तो खूप आपल्याला उपयोगी पडतो. आता बघा नवी दिल्ली ज्यांनी बांधली ना, नवी दिल्ली आर्किटेक्ट तो एडविन ल्युटन हा ब्रिटिशांच्या काळी होता. त्यांची जेव्हा त्यांनी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवली, तेव्हा ह्याला ते काम दिलं, या ल्युटेनला. आणि आता तुम्ही गेला असाल तर अच्छा आधीच आता त्यांनी लोकसभाचं बदललं, पण आधीचं जे सगळं होतं बाहेर राजभवन, राष्ट्रपती भवन ते सगळं यांनी बांधलंय. तर त्याची पत्नी होती लेडी एमिली आणि मग त्यांना 3 मुली होत्या. त्यातली जी मेरी होती ती आणि हिची आई, मेरीची आई, ह्या दोघी जणी जे कृष्णमूर्ती असं आपण ज्यांना नंतर आपण ओळखतो त्यांच्या संपर्कात आले. ते त्यांच्या घरीच राहत असत आणि मग ही मेरी आणि कृष्णमूर्ती एकत्रच वाढले लहानपणी 17-18 वर्ष आणि मग ते इंग्लंडला गेले त्यांच्या बरोबर. आता पुढे जे कृष्णमूर्ती पुढे फार मोठे फिलॉसॉफर झाले. नावारू त्यांचा कीर्ती वाढली. त्यांचं बरंच 90 वर्ष वय झालं होतं. त्यावेळेस ही मेरी त्यांना भेटायला आली. ते अगदी बरोबरीनं वाढलेले. ती मेरी सुद्धा त्यांना खूप मानत असे, की संत झाले पुढे ते विचारवंत झाले. त्यांच्याकडे ते 3 दिवस राहिली. 90 वर्षाचं वय होतं कृष्णमूर्तींचं आणि कृष्णमूर्तींचं अशी विशेष ख्याती हे होती, की ते बोलत नसत जास्ती. विचारलं अगदी खोदून विचारलं, त्यांना असं वाटलं समोर माझ्या बोलण्याचा उपयोग होणार आहे, तर बोलत असत. नाही तर बोलत नसत.
आता मेरी तिच्याबरोबर ते युवा अवस्थेत 17-18 वर्ष वाढलेले राहिली त्यांच्याकडे. तर काही बोलले नाहीत तिला. मग ती मेरीनं जाताना जे कृष्णमूर्तीनं विचारलं, की तुम्हाला मला काही सांगायचंय का? ते गप्प होते. पण आता त्यांचं ओळख होती. पण तिनं विचारलं मेरीने, की तुम्हाला मला काही सांगायचंय का? जे कृष्णमूर्तींनी फक्त मान हलवली. आता 3 दिवस राहिली ते वागणूक दिसली असेल ना, तर म्हणले, मेरी यू डोंट चेंज, यू डोंट चेंज. एवढी 2 वाक्य तिला म्हणले आणि म्हणले, मला जे काय सांगायचं ते मी माझ्या पुस्तकातनं लिहिलंय. पण हे जे मी म्हंटल की पुढे त्यांच्यावर भारत सरकारने स्टॅम्प सुद्धा काढला होता. पण आपण आहोत तसेच वागत राहिलो तर तेच आपण दुःख भोगत राहू. मग असं म्हणायची पाळी येऊ नये म्हणून आपण हा गृहपाठ म्हणा, चिंतनाला विषय म्हणा, म्हणून आपण घेतला होता की माझी आनंदाची व्याख्या आणि रामदास स्वामींना मला जो आनंद द्यायचा आहे तो याच्यामध्ये किती तफावत आहे आणि ती कमी करता येईल का मला, यासाठी आपण हा विचार करू. त्याच्यावर आपण पुन्हा एकदा बघू आपण या समासाच्या शेवटी. पण आज आपण आता समास बघू की आता पुढे काय आहे. कारण उपासना म्हटली ना की ती काही कवायत नाही, ते बाहेरचं असं ड्रिल नाही, ते मनापासून व्हायला पाहिजे. मग त्या उपासनेला एक स्थूल असतं, बहिरंग असतं आणि एक अंतरंग असतं. आणि हे आता विशेष करून सामाजिक नेतृत्वाच्या अंगाने समर्थांच्या या ओव्या आहेत. पण या ज्या ओव्यांमध्ये काय म्हणायचं आदेश आहे, हे असं करा, असं करू नका. का? त्याचा त्याचा उल्लेख नंतर पुन्हा विवरण पुन्हा येणार आहे. पण आपण ओव्या वाचू. प्रयत्ने विणराहो नये, आळस दृष्टी आणू नये, देह असता पाहू नये, वियोग उपासनेचा. म्हणजे जोपर्यंत आपला देह आहे तोवर आपण उपासना करत राहिलं पाहिजे असंच सांगितलंय. मग उपासना करायची म्हणजे काही असे नियम करून घ्यायचे की त्यामध्ये अडकून बसायचं नाही. उपाधी अंगी जडू नये, पण भजन मार्ग मोडू नये निसंगळपणे. की भजन मार्ग मोडायचं नाही, वाटेल तसं वागायचं नाही, पण वियोग उपासनेचा वियोग पण सोडायचा नाही. आता याचं तुम्ही म्हणाले कसं काय काय याचं उदाहरण. तर बघा आम्ही जेव्हा आश्रमात होतो तेव्हा काय झालं, पूज्य गुरुजींना त्यांना काहीतरी त्यांना त्यांच्या श्वास नलिकेमध्ये म्हणा, फुफ्फुसामध्ये म्हणा, ते एअरप्लेननी कुठे त्यांचं गेलं की ते हवेचा दाब कमी होतो बघा आणि त्यांना अस्वस्थ व्हायचं. म्हणून त्या डॉक्टरने सांगितलं होतं की पुढचं एक एक महिना जे काय औषध देतो त्यांनी तुम्ही एअर ट्रॅव्हल करून रेल्वेनं जायचं असेल तर गुरुजी आश्रमात होते, बरं नव्हतं त्यांना. पण त्यांनी सांगितलं की मी दररोज संध्याकाळी एक लेक्चर ह्या ब्रह्मचारींना एक लेक्चर घेणं. मग ते रामायण, त्यावेळेस आमचं रामायण चालू होतं, रामायणाचा प्रसंग. तर जो प्रसंग चालू होता त्यात त्यांनी पुढे लेक्चर्स घेतले. तर म्हटलं कळत होतं बरं नाही त्यांना. तर म्हटलं की का घेतात. तर मग दुसऱ्या कुठल्या सत्संगामध्ये बोलताना म्हणले, ते तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी स्वामी पुरुषोत्तमानंदांना बघितलं असेल. तर ते स्वामी आणि तेजोबानंद स्वामी आणि पुरुषोत्तमानंद स्वामी, ते तेजोबानंद या पुरुषोत्तमानंदांना मोठ्या भावासारखं मानत असत. तर गोष्टीत गोष्ट सांगतो. 89 साली जेव्हा तेजोबानंद आपल्या इथे आले ना कैलास निवासला आले, मग त्यावेळेस काही जास्ती कुठे फोन नव्हते. म्हणले अरे इथनं भारतात फोन लावता येईल का? हो म्हणले लावता येईल. ते लावला फोन. मग त्यांनी पुरुषोत्तमानंदांना फोन केला. एवढं एकच वाक्य बोलले फोनवर, दादा पोहोचलो व्यवस्थित, सुखरूप पोहोचलो, हरिओम हरिओम ठेवला. जास्ती पाहिला कायला. पण आदरात्मक पहिलं त्यांनी आल्यावर चहा पाणी घ्यायच्या आधी म्हणले अरे मला फोन करायचा आहे. आता प्रकाशजी मला समोर दिसतात, तिथे जिन्यापाशी फोन होता बघा तेव्हा. जिन्यावर तो काळा फोन तिथे होत्या मध्येच लावलेला. तर त्या बरं नाही तरी एक लेक्चर का घेता, तर ते म्हणले दादांनी म्हणजे पुरुषोत्तमानंदांनी मला सांगितलंय जोपर्यंत आश्रमात आहेस तोवर एक लेक्चर तरी घेतलं पाहिजेस, जिथे असशील तिथे. तर बघा
बरं नव्हतं, पण त्यांची आठवण काढत त्यांनी घेतलं. देह असता पाहो नये वियोग उपासनेचा. हे सामाजिक नेतृत्व आहे बरं का. त्यांनी, कारण ते बरं नसताना सुद्धा घेतलं. विश्रांतीसाठी आले होते आश्रमामध्ये, पण म्हणले स्वामीजींनी मला सांगितलंय की नुसतं राहायचं नाही आश्रमामध्ये, काहीतरी काम करत राहिलं पाहिजे. म्हणून म्हणे मी काय काम करू, म्हणून मी एक लेक्चर घेतो. म्हणून त्यांनी एक प्रवचन आमचं त्यांनी घेतलं. हं. बघा, बहु उपाधी करू नये, उपाधी विणकामा नये, सगुण भक्ती सोडू नये, विभक्ती खोटी. ही विभक्ती म्हणजे व्याकरणातली विभक्ती नाहीये. ते समर्थांनी भक्त शब्दाची व्याख्या केली होती मागे, तुम्हाला लक्षात असेल. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, अशी त्यांनी व्याख्या केली होती. म्हणून विभक्ती खोटी म्हणजे भक्तीशिवाय जो राहतो ते बरोबर नाही तसं. सगुण भक्ती सोडू नये, बहुसाल धावो नये, बहुसाल राहो नये, बहुत कष्ट करू नये, असू दे खोटे. असू दे म्हणजे आळशीपणाने किंवा काही हेतू न करता, आपण ज्याला म्हणतो ना, आपण त्याला मराठीत टाइमपास म्हणतो. का कोणी मला म्हटलं, अरविंद तुमचं मराठी आम्हाला काय काही समजत नाही, म्हणून म्हटलं ज्याला आपण मराठीत टाइमपास म्हणतो ते खोटे सांगितले. असू दे खोटे म्हणजे खूप काम लावून तुम्हाला विचार करायला, चिंतनाला सुद्धा वेळ मिळणार नाही, असं करू नका. बहुसाल बोलो नये, अबोल. आता अबोला पण धरता कामा नये, बोलायचंच नाही. बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा. बघा, सकृत दर्शनी वरचेवर बघता असं वाटायला परस्पर विरोधी आहे, पण ह्याच्यात काय आहे, तारतम्य बाळगलं पाहिजे. तार एवढा, गुरुजींना एकदा कोणी विचारलं उपास करावा का नाही, तर म्हणले जप करताना पोटात गुरगुर वाजू नये एवढं अन्न खावं, पण खूप अन्न खाऊन जप करताना झोप येईल एवढंही खाऊ नये. मग आता बघा, बरोबर त्यांनी या उभीवर आधारितच सांगितलं. बहुसाल निजो नये, बहुत निद्रा मोडू नये, बहुत नेम धरू नये, बाष्कळ खोटे. ते समजायला सोपं आहे. बहुजनी असो नये, बहु आरण्य सेवू नये, बहुदेह पाळू नये, आत्महत्या खोटी. देहाकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे देहाचा अवडंबर मानू द्यायचं नाही. म्हणजे असं नाही, मला ना हीच उशी पाहिजे, मला ना इथे बसायला असंच आसन लागतं, किंवा मला असाच चहा लागतो, अशीच कॉफी लागते, ते करायचं नाही. पण म्हणून देहाकडे इतकं दुर्लक्ष करायचं, देहाला मारून टाकायचं, हे पण खोट आहे. हे पण विचित्र काहीतरी. बहुसंग धरू नये, पण मग संघ धरू नये म्हणून सत्संगच सोडला असं नाही करायचं. संत संग सोडू नये, कर्मठपण कामा नये, अनाचार खोटा. कर्मठपणा म्हणजे नियम, शॉर्ट विजन. मग बाहेर बाहेर बाहेरच्यांना किती त्रास होतो, काय होतं त्याचा विचार नाही करायचा, असं नाही होतं का. बहुलौकिक सांडू नये, लौकिक म्हणजे तुमच्या इब्रतीला, इज्जतीला. मागे होतं ना की तुम्ही तुमची गुरु परंपरा सांगून अन्न मागू नका, म्हणजे तर तसे म्हणून तसं लौकिक तुमचा सोडायचं नाही. पण याचा अर्थ असा नाही की काही बोलायचंच नाही, पूर्ण लोक जात म्हणतील तसं करायचं, असं पण नाही. बहुप्रीती कामा नये, निष्ठुरता खोटी. आता बघा, ही जी बहुप्रीती कामा नये निष्ठुरता खोटी, तुम्हाला उदाहरण सांगतो. हे तर तुम्ही मालाडला मी जात असे ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी ऐकायला, त्यांच्याकडे एकदा गेलो असताना एक तिथे मुलगा यायचा, तर त्याला नोकरी लागली. मग पहिला पगार त्यांनी त्याच्यात पेढे आणले, ते स्वामीने आपल्या बाबासाहेबांना दिले. ते म्हणले हे का आणलेस पेढे, ते म्हणले असं माझा पगार झाला, पहिला पगार. ते म्हणले अरे हा काही माझा मठ नाही, मी काही मठाधिपती नाही, मला घरी, मी माझ्या मुलाकडे राहतो, तू हे पेढे म्हणे तुझ्या घरी दे वडिलांना, मला का देतोस. नाही नाही म्हणे, तुमच्या शिकवणुकीवर मला परिणाम झाला, शांत राहायला जमलं. मग मग त्यांनी तो पुडकं उघडलं, तिथे बसले होते ना, त्यांना एक एक पेढा दिला, याला पण दिला, स्वतः एक खाल्ला, पुन्हा पुडकं जसं होतं तसं पुन्हा बांधलं आणि त्याला परत दिलं आणि सांगितलं आता हे तू घरी घेऊन जा.
मग त्याला आणखीन मग आम्ही बसलो होतो, आमचा सत्संग दुसरा विषय चालू होता. त्याला विचारलं, आता आणखीन काय सांगायचंय का?" तो म्हटला, "नाही." म्हटले, "मग आता जा घरी, तुझे वडील घरी वाट बघत असतील." हा. बघा, बहुप्रीती कामा नये निष्ठुरता खोटी. काय म्हणले, तू पहिला पगार झालाय, तुझ्या वडिलांनाही माहिती आहे, तू वेळच्या वेळी घरी जा. वडिलांना काही कल्पना नसेल की तू इथे आलायस म्हणून. तरी तुला बघा, त्यांनी हे ही जे वाक्य आहेत ना, ही जे लोकांनी वागताना, श्रेष्ठ पुरुषांनी वागताना आपण बघितली ना, ती तंतोतंत पटतात बघा. बहुसंशये धरू नये. म्हणून जे जे काही असेल ते मुक्त, तसं स्वैर नाही, मुक्त मार्ग कामा नये, बहुसाधनी पडो नये, साधने वीण खोटे. म्हणजे आता तुमच्याकडे समाजाचं नेतृत्व आलं असेल, मग आता असं नाही म्हणायचं, नाही नाही माझी आज इतकं जप राहिलाय, इतकं आहे, असं आहे, ते सगळं तुम्ही पहाटे 4ला उठून करा. मग लोकांना भेटायची जी वेळ आहे, काय जी वेळ असेल, तिथे तिथे तुम्ही लोकांना सेवा केली पाहिजे. त्या मठाचे काही नियम असतील ते वागले पाहिजे. बहुविषये भोगू नये, विषय त्याग करिता नये, देहलोभ धरू नये, बहुत्रास खोटा. आहा. आता बघा, देहलोभ धरू नये, बहुत्रास खोटा. मी बेलसरे काका बाबांची आठवण सांगितली ना, त्यांच्या खोलीत पंखा लावला. तर त्या खोली काय, त्या वेळेस, आता हे मी किती 79 सालची, 78 सालची आठवण सांगतो, सगळीकडे पंखे, सगळ्या खोल्यात काही पंखे नसायचे. पण त्यांच्या मुलांनी पंखा लावला. मी म्हणले, अरे काय करायचंय मला पंखा? म्हणला, नाही नाही असू दे. लावला. मग कोणी आले, तर एक जण आला, हुश 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 करत आला. मग त्यांनी असं बघितलं पंखा आहे का. त्यांना विचारलं, बाबा ते पंखा आहे, तुम्ही लावत का नाही? आत त्याच्या म्हणे, लाव की. माझ्या म्हणे मनात सुद्धा येत नाही पंखा लावा असं, आता आहे तर लाव. देहलोभ धरू नये, बहुत त्रास खोटा. तर हे दिस इज हॅपनिंग, तुम्ही बघितलेलं असेल ना, तर ह्या ओव्या आपल्याला अगदी उदाहरण, आपल्याला आदर्श उदाहरण आपल्या समोर असतं आणि त्या पटतात. आता हे बहिरंग झालं, पण अंतरंग ची जी आहे ना, तर माझ्या मते ह्या ज्या शेवटच्या ओव्या आहेत ना, 8 ह्या 9 ओव्या, त्या ह्या ह्या समासाचं शिखर आहे. म्हणजे अगदी त्याच्यात बघूया आपण, आता तुम्हाला पटेल बघा. वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभवे विणकामा नये, आत्मस्थिती बोलो नये, स्तब्धता खोटी. तर बघा, आता या महासमाधी कॅम्पला प्रकाशानंद म्हणून एक त्रिनिदादचे स्वामी आहेत, ते आले होते. तर काही सत्संगामध्ये गोष्टी निघाल्या. ते कैलाश आश्रमातला, कैलाश पर्वतावरती त्या प्रदक्षिणेला ते जाऊन आले. मग मग ते त्याच्यापासून फायदे तोटे काय, तर ते काय सांगत होते, एवढी लोक काय करतात, बाजूला 2-3 जण बसले होते, मग ते सांगतात त्यांचं त्यांचं, असं झालं तसं झालं, आम्हाला अमुक अनुभव आला, तमुक अनुभव आला. मग ते काही खरे असतात, खोटे असतात, काय माहिती. मग ते सगळेजण गेले, स्वामीजी बसले होते, स्वामीजी मी, तर स्वामीजी मला म्हणे मी काय नियम सांगितला होता माहितीये का, माझ्या बरोबर जे आले होते कैलाश यात्रेला, ते कोणालाही आपणून, तुम्ही आता आपण म्हणे परत जाऊ, कोणालाही आपणून सांगायचं नाही की मी यात्रेला गेलो होतो कैलाश यात्रेची. मुळीच सांगायचं नाही. ही यात्रा आपली स्वतःसाठी आहे. आपली स्वतःसाठी आहे. आणि जो काय अनुभवाने, अनुभव काय, अपेक्षा अपेक्षा धरावी की नाही, अनुभवाची धरावी. काय धरावी? घरी गेल्यावर मी जी साधना करतो ती विनासायास, आळस न येता करता यावी, ही हे तुम्ही मागणं म्हणे मागा शंकराकडे. कोणाला समजलं तुम्ही यात्रेला गेलात, सांगा हो गेला. काय समजलं? काही नाही, आम्ही कैलाश पर्वताचं दर्शन घेतलं, परत आलो. पुढे बोलायचं नाही. आत्मस्थिती बोलू नये, याचा अर्थ अनुभव येतच नाही असं नाही, पण ते लोकांना सांगायची गरज नसते. काहीच सांगायचं नाही असंही नाही करायचं. आता ही जी ओवी आहे ना 72वी, ही अनेक वेळा वाचली तर त्यातनं नवीन नवीन अर्थ आहेत बघा. मन उरो देऊ नये, म्हणजे सध्या जे माझं मन आहे रागद्वेषाने भरलेलं, त्याला मुळीच थारा देऊ नये. पण
व्यवहारात तर राहायला लागतं, वेड्यासारखं तर वागायचं नाही. म्हणून मने विण कामा नाही, अलक्ष्य वस्तू लक्षानये, लक्षे विण खोटे. तर त्याचा अ, टीका त्याच्यावर अशा काही आहेत की ते म्हणले की हे जे दिव्य चैतन्य परब्रह्म आहे त्याचा अनुभव आपल्या 5 इंद्रियांनी येत. का येत नाही? तर शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये जसं सांगितलंय की जे पाण्यावरती म्हणजे शेवाळं जमलेलं असतं, गवत असतं, ते गुरूंना समजतं. मग ते बाजूला केलं की त्याच्या आतमध्ये पाणी असतंच, ते आपण पिऊन आपली तहान भागते. तसं आपले राग द्वेषांनी आपलं बुद्धी मन झाकळलेलं असल्या कारणानं आपण या परमचैतन्याशी एकरूप होऊ शकत नाही. हे मन मुळीच अस्तित्वात असता कामा नये, ते मुळीच उरता कामा नये, त्याचा लवलेश सुद्धा नसा. पण ब्रह्मानुभव यायचा तो ह्या मनाद्वारेच येतो. हे मन कसं आहे की हे मन मी टेक्निकल मागतो की जे बुद्धीचं केंद्र की जिथे आपल्या 5ही ज्ञानेंद्रियांच्या संज्ञा एकत्र येतात, ते फक्त केंद्रस्थान. बाकी त्याचा हा अनुभव आला एवढंच. तिथे ही जी काहीतरी फॅकल्टी लागते त्या फॅकल्टीलाच ब्रह्मानुभव येतो, शांतता येते, जी काय असेल ती. म्हणून ते मन तर पाहिजे. याचा अर्थ हे आता चर्चा चालू आहे ना वर्तमानपत्रामध्ये, सायकेडेलिक ड्रग वगैरे, तसं करून मन आपलं बिघडवायचं नाही. अलक्ष्य वस्तू लक्षा नये, लक्षे विण खोटे. मग असं कळलं की अलक्ष्य वस्तू जी आहे ती माझ्या ज्ञानेंद्रियांच्या आवाक्यात येणारच नाही, म्हणून त्याची ते ध्येयच ठेवायचं नाही असं नाही करायचं. ते ध्येय तर ठेवायचं. लक्षे विण खोटे. मन बुद्धी अगोचर, बुद्धी विण अंधकार, जाणीवेचा पडो विसर, नेणीव खोटी. हे जाणीव जाणीव आपण बघा एक मागे दशक बघितलं होतं या जाणीव. जाणीव म्हणजे काय? तर हे मनबुद्धीला अगोचर म्हणजे काय की सध्या मी जे समजतो तसं नाही. हे आपल्या इंद्रियांना ज्ञान होणार आहे पण ते आता समजतो तसं नाही. बुद्धी विण अंधकार, हे जर मी बुद्धीनं मला पटलं नाही तर मग बुद्धीनं आपल्याला काय करायचं? तर बुद्धीचं ध्येय काय ठेवायचं? तर ह्या सध्या जी बुद्धी आहे त्यांनी ज्ञानेंद्रियांची जी सवय झाली आहे त्यांनी परमब्रह्म परमात्मा हाती लागणार नाही, हे माझ्या बुद्धीला पटणं, हे माझं हे या बुद्धीचं उपासनेचं साधनेचं कार्य आहे. मग माझी जाणीवेचा ही जी माझी, मग मला सध्या जाणीव कुठली आहे की मी लहान आहे, मोठा आहे, वृद्ध आहे, आजारी आहे, जे काय आहे ते, ती जाणीव आहे. या जाणीवेचा मला विसर पडला पाहिजे. पण म्हणून अज्ञानातच राहिलं पाहिजे. नेणीव त्याला म्हणतात, नेणीव खोटी. म्हणजे म्हणून मी मग अज्ञानातच राहतो नाही, अज्ञानात राहील म्हणून जाणीव पाहिजे. म्हणून त्याला आता काहीतरी शब्द वापरायला लागतो, म्हणून आपण म्हणतो शुद्ध जाणीव, या इंद्रियांच्या पलीकडे आहे. तर म्हणजे याचा अर्थ की आपल्याला जी सध्या सवय झाली आहे त्याच्या, आपण कसं म्हणतो, आता मी त्याचं उदाहरण सांगतोय की आता ते पुढे येणार आहे पण मी आता विषय निघाले तर आताच सांग. आता आपले या जगातले सगळे व्यवहार आहेत ना आपले, ते त्याला चांगले आणि वाईट दोन्ही बाजू असतात. तर मी कोणाशी तरी बोलत होतो, त्याला बरीच वर्ष झाली. तर त्यांना काय झालं, ते भारतातून आले नाही, कुठे जर्मनीला गेले होते, ते आले आणि त्यांना येताना त्यांना काहीतरी झालं त्यांचं तिकिटाचं, त्यांना फर्स्ट क्लास अपग्रेड मिळाला, बिझनेस क्लासने आले. मग आले बिझनेस क्लासने, म्हणले बघा आज कृपा झाली देवाची, मला अपग्रेड मिळालं. तर ज्या संतांच्या बरोबर सत्संग चालू होता ते म्हणले मग जप किती झाला? तुला बिझनेस क्लास मिळाला, शांतता मिळाली, मग जप किती केलास तू? नाही म्हणले, ते इतकं खायला प्यायलाच म्हणे सारखं आणत होते. ते म्हणे माझा जप करायला वेळच मिळाला नाही. पण म्हणे नंतर बाहेर सत्संगातनं बाहेर पडल्यावर म्हणले किती छान झालं. तर त्याला बाहेर निघताना संत काय म्हणले की हे व्यवहारामध्ये त्याला चांगलं वाईट असतं, तर त्यांनी उलट काय विचारला प्रश्न, म्हणे हे मला अपग्रेड मिळाले ह्यात वाईट काय आहे? आता बघा, बोला फुलाला गाठ पडली. एक आठवड्याने त्याला फोन आला एअरलाईनचा, एक घडलेलं सांगतोय. एअरलाईनचा फोन आला. काय म्हणले माहितीये का?
म्हणे तुमची सीट अमुक 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 ए काय 8A होती का? होती. मग म्हणले तुमची केस आम्हाला या आता तो मनुष्य मॉन्टगोमेरी काउंटीत राहायचा. म्हणे मॉन्टगोमेरी काउंटी हेल्थ डिपार्टमेंटला आम्हाला कळवणं जरूर आहे, कारण तुमच्या शेजारी जो मनुष्य होता तो टीबीचा पेशंट होता आणि त्याच्या संपर्कात तुम्ही आलात, इज अ ऍक्टिव्ह स्प्रेडर, ते आम्हाला ते कळवणं भाग आहे. आम्ही तुम्हाला आधी फोन केला. मग त्याला नंतर 6 महिने अँटीबायोटिक घ्या वगैरे सगळं झालं. आता बघा, ते असं आहे, व्यवहारामध्ये जे आहे ना त्याला चांगलं वाईट दोन्ही असतं. आता तुम्ही म्हणाल मग आम्हाला कधी अपग्रेड मिळाली तर घ्यावी का नाही? ते तुमचं तुम्ही ठरवा. पण स्वामीजी काय म्हणले, जप किती झाला त्याच्यावर आहे. आता ही पण भगवंताची कृपाच आहे की त्यांना आधी कळलं. जो नंतर फोनच नसता आला, समजा खरंच इजा रोग झाला असता तर किती वाईट झालं असतं. मग ते कळलं भगवंताच्या कृपेने आधी, प्रिव्हेंटिव्ह स्टेज मध्ये उपचार करता आले. मग हे काय वाईट नाही काही. पण अंगाचा उद्देश असा की आपण चांगलं वाईट हे आपल्या सवयीनं ठरवतो. जे आहे ते खरं चांगलं काय तर ज्या दिवशी माझं जप चांगला होईल, पूजा चांगली होईल, तो दिवस चांगला साधन मार्गाने. ज्ञाते पण धरू नये. मला सगळं माहिती आहे असं म्हणायचं नाही. बरं मग मी अज्ञानीच राहतो. नाही नाही, ज्ञाने विण कामा नये, अतर्क्य वस्तू तर्का नये, तर्के वीण खोटे. म्हणजे आता बघा, हे जे असं आपण मनाने समजतो की कधी आपल्याला कंटाळा आला, आपण म्हणतो अरे काय सगळं उपनिषदामध्ये हेच तर सांगितलंय की आपल्या मानवी तर्काच्या बाहेर आहे, मानवी तर्काच्या बाहेर आहे, कशाला विचार करायचा उगाच, नाहीतरी ते तर्काच्या बाहेरच आहे ना, मग ठेवून द्या, नको. असं नाही करायचं. आपण आपल्याकडनं प्रयत्न करत करत राहायचं. दृश्य स्मरण काम नये, विस्मरण पडू नये, काही चर्चा करू नये, केलिया विण न चले. म्हणजे स्टडी ग्रुपमध्ये चर्चा करावी, पण आता कोणी कोणाच्या लग्नाला किती खर्च करावा त्याची चर्चा आपण न केलेली बरी. हो, आता कुठे जातो ते चर्चेला येतात विषय. पण त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे बघा, एक इकॉनॉमिस्ट होते त्या चर्चेमध्ये. ते म्हणले अहो, जो पैसा त्यांच्या बँकेमध्ये बंद होता तो या निमित्ताने बाहेर आला जनामध्ये, तुम्ही तक्रार का करता? करू दे की खर्च. तुम्ही का त्याच्यात मध्ये पडता? तो जनमानसामध्ये पैसा खेळायला लागला की नाही आता. काय जे असतील 50-100 कोटी रुपये खर्च केले असतील, ते साफ करणाऱ्याला, अन्न बनवणाऱ्याला, ते फुलं आणले असतील त्या फुलवाल्याला मिळाले की नाही पैसे, धंदा मिळाला की नाही, बस तर मग. हम्म. तर जी भेद कामा नये, म्हणजे कुठेही भेद नको, म्हणून सगळ्यांना सगळं द्या असं नाही चालत. वर्णसंकर करू नये, म्हणजे ऍप्टिट्यूड, तुमची लाइकिंग, ऍप्टिट्यूड अँड ऍबिलिटी हे बघून काहीच, आता नेतेपणाचं वर्णन आहे ना. मग सगळ्यांना सगळं द्यावं म्हणून सगळ्यांना दिलं, त्याचं ऍप्टिट्यूड नसेल तर नाही चालत. आपला धर्म उडवू नये, अभिमान खोटा, म्हणजे दुराभिमान असून आशाबद्ध बोलू नये, विवेके वीण चालू नये, समाधान हालू नये, काही केल्या. तर बघा, समाधान हालू नये काही केल्या. एका संतांशी चर्चा करत होतो. ते रामकृष्ण मिशनचे मोठे अधिकारी संत आहेत. त्यांनी हे अ, समाधानाचं युक्ती सांगितली, मला ती पटली बघा. आणि त्याच्यावर मी जेव्हा विचार करतो मला आणखीन आणखीन पटते ती. ते काय म्हणले, अरे म्हणे अरविंद, ह्या सगळ्या जणे आपल्या मनातल्या आशा आहेत ना, त्यामुळे आपणच आधी मनामध्ये तयार करतो. मनामध्ये आधीच ते आपण म्हणजे जसं खड्डा खडून आपणच त्या खड्ड्यात उतरतो आणि म्हणतो की आता या खड्ड्याच्या बाहेर आलं तर मी सुखी होईल. तशापैकी आहे म्हणे की मला अमुक तऱ्हेचीच कॉफी पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, असं आधीच मी ठरवतो. मग ते आता त्या दुकानात जाऊन मला तशी कॉफी घेणं भाग आहे. मग ते त्यासाठी अमुक पैसे लागतात, ते पैसे खर्च करणं भाग आहे. आणि मग पुन्हा काय होतं, मग पुन्हा मी पूर्वपदावर येतो की ही वासना माझ्या मनात यायच्या आधी जी मनाची स्थिती होती त्या स्थितीला मी परत आलो. प्रगती काहीच नाही झाली. त्याच्यापेक्षा मी भगवंताच्या साधनेत सुखी आहे, या समाधानापासून मी हल्लोच नाही,
तर मला उठून कुठे जायचा, समाधान शोधायचा प्रश्नच येणार नाही. कशात समाधान शोधायचा? अबद्ध पोथी होऊ नये. आता हे आपल्यावर हा प्रसंग येत नाही, पण हे आता साधनेचे जे नेते आहेत त्यांना उपदेश आहे की प्रत्येकाला पोथी लिहायलाच पाहिजे असं काय नाही, पण तुमचे अनुभव तुम्ही स्वतःसाठी तरी लिहायला पाहिजे. पोथी विण कामा नये, अबद्ध वाचू नये, वाचल्या विण खोटे. म्हणजे बघा, आपण आता मी याच्यावरती एक पोस्ट केलं होतं बघा, विनोबांची विचार पोथी. तर त्याला त्यांनी काय दिलं होतं, म्हणले पुटपुट नाही माझं. पण ते त्यांचं पुटपुट नाही, पण ते आपल्याला किती सारप्रद होतं की नाही त्याच्यावर विचार करू करू ते. तर त्यांनी काय बसून ग्रंथ नाही लिहिला, त्यांनी आपलं काय त्यांच्या मनात सारबद्ध टुडेज आहा मुवमेंट जो वाटला साधनेमध्ये त्यांना, तो त्यांनी लिहून ठेवला. वाचल्या विण खोटे, निस्पृहे वक्तृत्व सांडू नये. म्हणजे बघा, निस्पृह आहे, मी कोणाला भाषण देणार नाही असं नाही चालणार. तुमच्या गुरूंनी आज्ञा केली आहे या समूहाचं नेतृत्व कर, तुम्हाला बोलायला पाहिजे, तुम्ही भाषण करायला पाहिजे, करायला पाहिजे. पण कोणी त्याच्यावर जर आशंका घेतली, भांडू नका. त्यांना सांगा, मला हे भाषण माझ्या गुरूंनी करायला सांगितलंय, तुम्हाला माझ्याविषयी काही तक्रार असेल तर माझ्या गुरूंना जाऊन सांगा. माझ्याशी भांडू नका. श्रोतयांचा मानू नये वीट कर. मग श्रोते जे प्रश्न विचारतात त्यातनं आपला पण विचार होतो की नाही आणखी आणखी. आता बघा, इथपर्यंत हे अंतरंग, ह्या अंतरंगातल्या ज्या ओव्या आहेत ना, फारच सुंदर आहेत, पुन्हा वाचण्यासारखे आहेत त्यातनं. कारण काय, सूक्ष्म उपासनेचा शेवटी त्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. आता हे सगळे विषय झाले की लोकांमध्ये असताना अंतरंग साधना कशी जपायची, आपलं समाजातलं स्थान मान अपमान कसे सोडायचे, किंवा पॉसिबल पिटफॉल्स होण्याचे प्रसंग कुठले, हे सगळे आपण आता बघितले. आता ते सांगतात की निस्पृह असं आहे, आपण प्रत्येकाची फलश्रुती मागतो. मग ह्याची काय फलश्रुती होईल, निस्पृह निरूपणाची काय फलश्रुती होईल, तर त्याची सुद्धा फलश्रुती समर्थांनी सांगितली. काय म्हणले, ही जी सगळी शिकवण आपण या 80 ओव्यांमध्ये बघितली, हे शिकवण धरिता चित्ती, सकळ सुखे वोळगती, अंगी बाणे महंती अकस्मात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला. तर अंगी बाणे महंती अकस्मात म्हणजे काय, माझ्या नकळत, की मी काही महंत पदासाठी प्रयत्न करत नाही की मला अमुक मेडल मिळवायचंय, अमुक करायचंय, असं असं महंत पदासाठी पदवी त्यासाठी करत नाही. माझा प्रयत्न, मी उपासना करून त्या उपासनेचं फळ मला आणखीन उपासना करायला वाटावी, हेच फळ मला हवं. याचा अर्थ मी निस्पृह व्हायला हवं. निस्पृहपणे जे जे काही मी कर्म करेन त्यांनी काय होईल, हे मी माझ्या मनात जेव्हा घट्ट धरेन, त्या कुठल्याही सुखाचं मला आकर्षण वाटणार नाही, किंवा सगळी सुख माझ्या हाताशी येतील, पण मी त्यांच्या आहारी गेलेला नसेल. आय वोंट बी डिपेंडंट ऑन देम. आता बघा, आता एवढा मोठा समाज बघितला, तर या समाजाची सुरुवात कशी झाली बघा. समाजाची सुरुवात झाली आणि शेवट, सुरुवात आणि शेवट रामदास स्वामींनी कसा, हे आता तुमच्यापैकी जे प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे लिहितात ना, त्यांना सुद्धा हे उपयोगी पडेल बघा. सुरुवात अशी केली, निस्पृहाची शिकवण म्हणून सुरुवात केली. युक्तिबुद्धी शहाणपण शिकवून सांगितलं. कशासाठी, म्हणजे समाधान निरंतर टिकायला पाहिजे. मग समाधान निरंतर कसं टिकेल, सकळ सुखे वोळगती, बाहेरचं कुठलंही सुख माझ्यामध्ये डिस्टर्बन्स करू शकणार नाही. हा म्हणले, एवढं लांबलचक ओव्या कशा काय झाल्या 80, ते म्हणले हा माझा सोपा मंत्र आहे आणि त्याचा औषध, ओव्या ज्या आहेत त्या औषधासारख्या आहे. आता औषध आवडलं म्हणून सगळं बाटली एकदम पहिली तर नाही चालत. हळूहळू जेवढं सांगितलंय डोस तेवढाच घ्यायला पाहिजे. असं म्हणले, माझे साधे बोलणे सप्रचित आहे. तर रामदास स्वामींची तर प्रचिती आहेच, पण आपण इतर प्रचिती सुद्धा, इतर संतांच्या सुद्धा प्रचिती आपण बघितल्या. आता बघा, इथे जे निस्पृहपणाची शिकवण म्हणली, युक्तिबुद्धी शहाणपण म्हणले,
ते समाधान निरंतर टिकणं हीच फलप्राप्ती आहे. तर हे असा हा सुंदर समास, हा सकळ सुखे ओळगती म्हणजे समाधान निरंतर टिकणे असं आहे. हा असा हा सुंदर समास आपला संपला. तर आपण असं करू, मी इथे थांबतो आणि आपण असं करू की मला एक आधी अनाउन्समेंट करायची आहे आपल्या हे संपायच्या आधी. की या संपायच्या आधी मला अनाउन्समेंट करायची. ही अनाउन्समेंट अशी की मी आपल्या पूज्य गुरुजींना विचारलं होतं की आता आमचं नवीन बालविहारचं शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे ना, तर मी तुम्हाला भेटायला येऊ का आता? आता म्हटलं मग पुन्हा वर्षभर भेट नाही होणार, तर 2 दिवस येऊ का म्हटलं. तर ते म्हणले 2 दिवस नको येऊ, 2 आठवडे ये आणि माझ्या बरोबर राहा. तर मी आता परवा बुधवारी पवई आश्रमात जातोय. तर मग तुम्ही 2 आठवडे मला पुन्हा एकदा माफ करा. या या महिन्यात 2 महिन्यात उडाण टप्पू सारखा माझे आपले क्लास बुडतायत खरे, पण आता मी काय करू? त्या आश्रमात मी क्लास घेऊ म्हटलो तर गुरुजी ओरडतील मला. ते म्हणतील इथं आलाच कशाला. मग त्यांना सांगितलंय बरं का, मी आपले क्लास बुडतील, त्यांनी परवानगी दिली. त्यांना सांगितलंय की 2 क्लास बुडतील. ते ठीक आहे म्हणले, ये. आता मी जातोय. पण 2 आठवडे सुट्टी आहे, तर आपण सुट्टीपेक्षा हे आनंदाचं मी पंचसूत्री पाठवले ना, त्याच्यावर आपण एक चर्चा घेऊ परत आल्यावरती. कारण हे जरूर आहे बघा. त्यांनी काय होईल, माझ्या बुद्धीला चालना मिळेल. की मी व्हॉट चेंज शुड आय एक्सपेक्ट इन मी, हे प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवायचं, हो की नाही? तर मग त्याच्यात आपल्या बुद्धीला चालना मिळेल. आणि हे खाजगी विचार आहे, हे आपलं मनन आहे. तर तुम्ही आता ते बघा आणि तुमचे जरूर मला ईमेलनी कळवा. आणि आपण त्याच्यावरती एक काय म्हणतात, कार्यशाळा, वर्कशॉप घेऊ. आणि मग आपण काय करू, जगातले सध्या मला ज्याच्यात आनंद वाटतो की नाही, आपण ज्याला सात्विक आनंद म्हणतो, तो सात्विक आनंदाला हे 5 नियम लावू. आणि सध्या ते मी विषय भोग म्हणून भोगत असेल, पण तेच आपण उपासनेत कसं बदल करता येईल मला, हे आपण साइड बाय साइड कंपॅरिझन करू. त्यांनी काय होईल, दासबोध आपल्याला फॉरेन राहणार नाही. तो जास्ती वैयक्तिक बनेल. हे आपलं मी माझंच सांगतोय, तुम्ही बघा. तर हे असा असा उद्देश आहे माझा. तर ते आपण करू. आता मिहिरजींनी लावलंय ते 5 सूत्री आनंदाची. तर ते मला उपलब्ध आहे, आपल्या समरीमध्ये पण पाठवले आहे. तर तुम्ही विचार करा. आता मी हे थांबतो आणि आज आपल्याला काही आणखी चर्चा करायची असेल तर आपण करू शकतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.